मित्रांनो, सायन्स 1 ची आपण पेपर लीकचा आज व्हिडिओ टाकत आहोत. टोटल 2 व्हिडिओ येणार आहे. आज एक व्हिडिओ येईल आणि उद्या एक पीडीएफ वाला व्हिडिओ येईल. जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील सायन्सचे एकदम शॉर्ट नोट आणि एकदम इझी लँग्वेज मध्ये, तर मी ते तुम्हाला पीडीएफ जे आहे ते अवेलेबल करून देतो. शॉर्ट नोटची माझी स्वतःची, ते जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिसत आहे टेलिग्रामची. त्या लिंकवर तुम्ही जॉईन व्हा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे मी ते पीडीएफ ऑलरेडी टाकलो. तिथून जर तुम्ही स्टडी कराल तर नक्की तुम्हाला सगळेचे सगळे क्वेश्चन इझिली समजून जातील. हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. थंबनेल पाहून तर तुम्हाला समजलं असेल का आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. एकदम काही मिनिटांमध्येच मी तुम्हाला पेपर लीक करून दाखवणार आहे, जे सायन्स 1 मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. एवढे जर क्वेश्चन केले तर तुम्हाला 100% 90 पेक्षा जास्त मार्क मिळू शकते. असे मी तुम्हाला काही सिलेक्टेड क्वेश्चन सांगणार आहोत. ते क्वेश्चन्स तुम्ही नक्की करा. आता आपल्या सायन्स 1 मध्ये तुम्हाला माहित आहे की टोटल जे आहे ते 10 चॅप्टर आहे. ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड आणि स्पेस मिशन. सगळ्यात पहिले आपण सुरुवात करू ग्रॅव्हिटेशन पासून. आता ग्रॅव्हिटेशन मध्ये सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट आहे, तो आहे फोर्स आणि मोशनची डेफिनेशन. हे तुम्ही नक्की करून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. याचे तुम्ही फक्त डेफिनेशन करा, सर्क्युलर मोशनची आणि सेंट्रिपिटल फोर्सची. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो तर केपलर्स लॉ, सगळ्यात इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे तुमच्या 10वीच्या ग्रॅव्हिटेशन मधल्या टॉपिक चॅप्टर मधला, तो आहे केपलर्स लॉ. 3 मार्कासाठी येण्याचे एकदमच जास्त चान्सेस आहे याचे. तिन्ही लॉ जो आहे, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. तुम्हाला सेकंड लॉ मध्ये डायग्राम काढायला लागेल, थर्ड लॉ मध्ये हा स्टेटमेंट लिहायला लागेल. एवढे लिहिले तरी तुम्हाला 3 मार्क भेटून जाईल. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, फक्त तुम्हाला लॉ पाठ करायचा आहे. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ सम फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. बस एवढाच लिहायचा आहे तुम्हाला. आणि हा F इज इक्वल टू gmm/d², एवढे लिहिले तरी तुम्हाला 1 किंवा 2 मार्क भेटून जाईल. त्यानंतर कॅपिटल जी ची जी व्हॅल्यू आहे ते तुम्हाला पाठ करायची आहे. 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. त्यानंतर त्याचा सिम्बॉल जो आहे आणि त्याचा युनिट जो आहे तो तुम्हाला पाठ करायचा आहे. 1 मार्कासाठी एमसीक्यू मध्ये तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची तुम्हाला डेफिनेशन फक्त लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज मधले काही क्वेश्चन आहे ते सांगतो. त्याच्या आधी आता हाय टाईड आणि लो टाईड याच्यावर बी क्वेश्चन बनायचे चान्सेस आहे, पण तेवढे चान्सेस नाही. पण हाय टाईड लो टाईड वर येऊ शकते क्वेश्चन. त्याच्यानंतर अर्थ ग्रॅव्हिटेशन इन्फ्लुएन्स वर तेवढा टॉपिक इम्पॉर्टंट नाही. त्यानंतर हा वाला जो क्वेश्चन आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, याच्यावर बी तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे क्वेश्चन. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी, एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यावर येण्याचे चान्सेस जे आहे बहुत जास्त चान्सेस आहे. हा क्वेश्चन तुम्ही चांगला करून घ्या. 3 आहे, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ, चेंज विथ हाईट आणि चेंज विथ डेप्थ. हे तिन्ही जो आहे तो तुम्ही चांगल्या प्रकारे करा. हे येण्याचे चान्सेस एकदम जास्त आहे. त्याच्यानंतर मास अँड वेट, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन केपलर्स लॉ. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मास अँड वेट. मास अँड वेटचा डिफरन्स बिटवीन येण्याचे खूपच जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा बिलकुल तुम्ही मिस नको करा. त्याच्यानंतर आपण पाहिलो तर डायरेक्ट तुमची सुरू होईल फ्री फॉल. फ्री फॉलची जी आहे ते डेफिनेशन येण्याचे एकदम जास्त चान्सेस बनते. सो डेफिनेशन तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न करून घ्या. त्यानंतर आपण पाहिलो तर सरळ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, हे तेवढा काही इम्पॉर्टंट नाही. एस्केप वेलोसिटी येण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. याची डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि ऍट दी एंड आपली सुरू होणार मग प्रॅक्टिस सेट, एक्सरसाइज. एक्सरसाइज मध्ये हा जो पहिला क्वेश्चन आहे मॅच द पेअर वाला आहे. फक्त याच्यामध्ये मॅच द पेअर जे आहे ते तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचे आहे, लर्न करायचे आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट, हा वाला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 मधला ए, हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे. हा चांगल्या प्रकारे करून घ्या. डेफिनेशन फ्री फॉल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, एस्केप वेलोसिटी, सेंट्रिपिटल फोर्स, याच्यासोबतच एक आहे सर्क्युलर मोशन. हा चांगल्या प्रकारे करून घ्या. आणि त्यानंतर हा केपलर जो लॉ आहे, फक्त तुम्हाला लॉ करायचा आहे. न्यूटननं कशी मदत केली ते येण्याचे चान्सेस कमी आहे, पण लॉ विचारण्याचे चान्सेस एकदम जास्त आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वाला क्वेश्चन करायचा आहे एक्सप्लेन द वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. हा थर्ड वाला जो क्वेश्चन आहे
हा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा येण्याचे बी जास्त चान्सेस आहे. त्यानंतर लेट द पिरियड ऑफ रिव्होल्युशन, हा वाला पण क्वेश्चन तुम्ही करून टाका, पण हा जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मास अँड वेट वाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर केपलर्स लॉ व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फ्री फॉल एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सेंट्रिपिटल फोर्स हा एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर याच्यातला न्यूमरिकल जर पाहायला गेलो तर हा वाला जो न्यूमरिकल आहे ए वाला 2 मार्काला येण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे. आन्सर सोबत तुम्ही लर्न करा. हा क्वेश्चन खूप वेळा विचारला, यावेळेस बी येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. त्याच्यानंतर न्यूमरिकल जर पाहलो आपण, हे येण्याचे चान्सेस कमी आहे. आणि आपण जर पाहलो तर हा एक न्यूमरिकल दिसत आहे मला, हा येण्याचे मला तरी पर्सनली वाटतंय का खूप जास्त असे चान्सेस आहे. त्याच्यामुळे हा वाला जो न्यूमरिकल आहे ई वाला, तो पण तुम्ही चांगल्या प्रकारे लर्न करून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट चॅप्टर, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये तुम्हाला पाहू शकता तुम्ही सगळ्यात पहिला टॉपिक दिसत आहे डोबेरॉन ट्रायड. याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे, पण लाईट हलका हलका तुम्ही वाचून जाऊ शकता याला. न्यूलँड्स ऑक्टेव्ह जो आहे त्याच्यावर बी क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे, पण फक्त 70-80% चान्सेस आहे का क्वेश्चन येण्याचे फक्त चान्सेस आहे, ते पण तुम्ही बरोबर वाचून जाऊ शकता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल, मेंडेलिव्हचे मेरिट डिमेरिट याच्यावर क्वेश्चन येण्याचे भरपूर असे चान्सेस आहे. मेंडेलिव्हला बिलकुल सोडणं चालत नाही. मेंडेलिव्हवर क्वेश्चन परफेक्ट येणार म्हणजे येणार यावर्षी तुमच्या सायन्समध्ये. त्यानंतर मेंडेलिव्ह झाल्यानंतर सरळ सरळ मॉडर्न मेंडेलिव्हचे मेरिट्स आणि डिमेरिट्स सगळं तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मॉडर्न पिरियोडिक लॉ, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ, मॉडर्न पिरियोडिक लॉ, स्ट्रक्चर, हे क्वेश्चन तुम्हाला बिलकुल सोडायचे नाही. हे सगळेचे सगळे मॉडर्न पिरियोडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियोडिक टेबल, हा सगळ्याचा सगळा आन्सर जो आहे तुम्हाला एकदा लर्न करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे करायचा आहे. मॉडर्न आणि मेंडेलिव्ह, मॉडर्न किंवा मेंडेलिव्हवर येण्याचे भरपूर असे 100% चान्सेस आहे आणि एक ना एक क्वेश्चन तरी तुम्हाला याच्यामध्ये दिसणारच आहे. स्ट्रक्चर तुम्ही चांगला करून घ्या. त्याच्यानंतर जर आपण पाहलो मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये तुम्हाला पिरियड्स आणि ग्रुप बद्दल त्यांची जी माहिती आहे त्याच्याबद्दलचे तुम्हाला क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये आहे ते तुम्हाला चांगले करायचे आहे. बघा आता ते सांगतो. त्यानंतर ऍटॉमिक साईज याच्यावर क्वेश्चन तेवढा काही बनत नाही. मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे का पिरियड मध्ये मेटॅलिक वाले कॅरेक्टर कसा चेंज होते, ग्रुप मध्ये मेटॅलिक कॅरेक्टर कसा चेंज होते, ते वाला तुम्हाला करायचं आहे चांगल्या प्रकारे. आता आपण जर पाहलो एक्सरसाइज मध्ये सगळ्यात पहिला अरेंज द कॉलम 2 and 3, हा जो आहे क्वेश्चन मॅच द पेअर वाला क्वेश्चन आहे. मॅच द पेअर हा वाला क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. त्याच्यानंतर जर पाहलो आपण आता हे वाले जे एक मार्कचे क्वेश्चन आहे एकदम इम्पॉर्टंट आहे आणि हे तुम्हाला चांगले करायचे आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, फक्त ऑप्शन करायचे आहे, रिराईट वाला सेंटेन्स करायचा नाही. फक्त तुम्हाला ऑप्शन कोणते कोणते आहेत ते तुम्हाला पाहायचे आहे. त्यानंतर हा जो क्वेश्चन आहे थर्ड वाला क्वेश्चन व्हेरी व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. 282 एलिमेंट दिला आहे तुम्हाला, 281 किंवा 283 हे दोन येण्याचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे हा वाला जो क्वेश्चन आहे हा बिलकुल सोडायचा नाही तुम्हाला. याच्यावर क्वेश्चन बनायचे खूपच जास्त असे चान्सेस बनत आहे. त्याच्यानंतर आपण पाहू हे वाले जे क्वेश्चन आहे फक्त तुम्हाला कोणता ग्रुप आहे कोणता पिरियड आहे ते सांगायचे आहे. त्याच्यामुळे हा वाला क्वेश्चन आहे हा बी येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. सायंटिफिक रिझन मध्ये जर तुम्ही क्वेश्चन पाहाल, पहिले हा वाला पाहून घेऊ आपण. राईट द नेम अँड सिम्बॉल, हा वाला जो क्वेश्चन आहे नेम आणि सिम्बॉल वाला एक या चॅप्टर मधून फक्त छोटे छोटे क्वेश्चन आहे ते करायचे आहे तुम्हाला एक्सरसाइज मधले. आणि आपल्या पुस्तकातले आणि बुकातले जे आपले नोट टेक्स्ट बुक मधले ते तुम्हाला कोणते करायचे आहे तर मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल याच्यावरचे जेवढे बी टॉपिक आहे छोटे छोटे मेरिट डिमेरिट आयसोटॉप्स वरचे, त्याच्यानंतर स्ट्रक्चर वरचे, त्यानंतर पिरियड वरचे, ग्रुप वरचे, हे सगळे टॉपिक छोटे छोटे आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्याच्यानंतर आता आहे राईट द नेम ऑफ द फॉलोइंग, हा वाला क्वेश्चन आहे फक्त तुम्हाला नेम लिहायचा आहे. 1 मार्काला याच्यापैकी कोणताही एक क्वेश्चन येऊ शकते. मला तरी वाटते का 1 मार्काला जो आहे याच्यापैकी द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0 हा एक येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर फॅमिली ऑफ मेटल हॅव्हिंग व्हॅलेन्सी 2 हा एक येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर एक क्वेश्चन आहे तो म्हणजे आहे 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. त्याच्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ऍटॉमिक रेडियस डिक्रीजेस हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामधले हे जे 2 क्वेश्चन आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या.
त्यानंतर जर पाहलो आपण थर्ड चॅप्टर, आपल्या थर्ड चॅप्टर मध्ये कोणते कोणते असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, हे सुरुवातीचे तर तेवढे काही इम्पॉर्टंट नाही. जर आपण पाहलो तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो चालू होते आपला बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन. 3 मार्कासाठी बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशनचा जो क्वेश्चन आहे येण्याचे 100% चान्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही बॅलेन्सिंग इक्वेशनचा जो इथं क्वेश्चन दिला आहे हा वाला NaOH H2SO4 इट गिव्स Na2SO4 H2O, सेम टू सेम हाच क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे हे वाली रिएक्शन जे आहे बॅलेन्सिंगची तुम्ही चांगली करून जा. त्याच्यानंतर स्टेप वाईज तुम्हाला लिहायचे आहे टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. हे जे आहेत टोटल 6 टाइप आहे केमिकल रिएक्शनचे. ते 6 टाइप म्हणजे कोणते कोणते? कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन, त्याच्यानंतर एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. हे जे 6 टाइप आहे 1 2 3 4 5 6 हे 6च्या 6 बी टाइप एकदम चांगल्या प्रकारे करून जा. याच्यावर जे क्वेश्चन बनायचे खूपच जास्त असे तुम्हाला यावर्षी चान्सेस दिसत आहे. त्यानंतर जर आपण पाहलो हे सगळे टाइप डिकम्पोजिशन रिएक्शन, फक्त तुम्हाला काय करायचं आहे जेवढे बी हे दिसत आहे इथं पूर्णच्या पूर्ण काय करायचं नाही, फक्त त्यांची डेफिनेशन आणि एक एक एक्झाम्पल एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहलो डिस्प्लेसमेंट झाला, डबल डिस्प्लेसमेंट झाला, एंडोथर्मिक झाला, एक्झोथर्मिक झाला, हे 6च्या 6 पण तुम्हाला चांगले करायचे आहे. त्यानंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा एक टॉपिक आहे. कोणते कोणते फॅक्टर्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. नेचर ऑफ रिएक्टंट, साइज ऑफ पार्टिकल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन, कॅटलिस्ट. हे जे 5 टाइप आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकारचे लक्षात ठेवायचे आहे. कॅटलिस्टची जी डेफिनेशन आहे ते येण्याचे बी भरपूर असे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे कॅटलिस्टची डेफिनेशन तुम्ही सुद्धा चांगला करून जा. ऑक्सिडेशन रिडक्शन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि बोर्ड फेवरेट टॉपिक आहे. ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय होते, रिडक्शन रिएक्शन म्हणजे काय होते आणि यांच्या दोघांचा मिळून बनते रेडॉक्स रिएक्शन. हे वाली रिएक्शन बी तुम्हाला चांगल्या प्रकारची फक्त डेफिनेशन आणि त्याचा एक एक एक्झाम्पल एवढाच तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जर पाहलो आपण त्याच्यानंतर हावाले तेवढी इम्पॉर्टंट नाही. करोजन वर जो आहे तुम्हाला डायरेक्ट मोठा क्वेश्चन नाही, पण करोजनची तुम्हाला डायग्राम देऊन राहील ना 5 त्याचे सब क्वेश्चन. 5 मार्कासाठी हा करोजन जो आहे तो एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि 5 मार्कासाठी हा जर आला तुम्हाला तो सगळ्यात सोपी क्वेश्चन तुमचा बनू शकते. त्यानंतर रॅन्सिडिटी हा एक व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा सगळ्यांच्या नजरेतून वाचून राहते, पण याच्यावर जे क्वेश्चन आहे बनायचे हा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 100% चान्सेस आहे का याच्यावर बी एक क्वेश्चन तुम्हाला दिसू शकते तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. आता जर पाहलो आपण हा पहिला तर डायरेक्ट MCQ बेस क्वेश्चन आहे, असे क्वेश्चन तर तुम्हाला सोडायचेच नाही. त्यानंतर हा जर क्वेश्चन पाहलो एंडोथर्मिक, कॉम्बिनेशन, बॅलन्स इक्वेशन, डिस्प्लेसमेंट, याचे फक्त एक एक एक्झाम्पल आणि डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हा वाला जो क्वेश्चन आहे हा तुम्ही लाईट करू शकता, एकदम इम्पॉर्टंट नाही पण हा येण्याचे चान्सेस बनू शकते. करोजन वर जो आहे हा एक इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे आणि याच्यावर क्वेश्चन जे आहे विचारायचे चान्सेस भरपूर आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द रिएक्शन, हे वाली याच्यातून कोणती ना कोणती एक रिएक्शन विचारण्याचे चान्सेस आहे आणि मला तरी वाटते पर्सनली ऑक्सिडेशन रिडक्शन मध्ये यावेळेस B किंवा C यांच्या दोघांमधून एक रिएक्शन जी आहे ते येण्याचे चान्सेस आहे. बॅलेन्सिंग केमिकल रिएक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हे वाली जी रिएक्शन आहे D वाली हे येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे हे रिएक्शन तुम्ही चांगली करून जा. आयडेंटिफाय एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक, याच्यामध्ये जे आहे सेकंड वाली B वाली आणि हे D वाली, हे जे 2 रिएक्शन आहेत एक एंडोथर्मिकची करा एक एक्झोथर्मिकची करा. हे जर केले फक्त एवढीच लक्षात ठेवायची आहे, हीट जर बाहेर दिसली तर मग तो काय राहील एक्झोथर्मिक, वरती ॲरोवर ट्रायंगल राहील तर तो कोणता राहील आपली एंडोथर्मिक, हीट बाहेर म्हणजे एक्झोथर्मिक. बाकी तुम्ही 4ही रिएक्शन कडे काही पाहायची गरज नाही, फक्त हीट जे आहे ना ट्रायंगलचा साईन जो आहे तो पाहण्याची तुम्हाला फक्त आवश्यकता आहे. त्यानंतर जर आपण पाहलो
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मॅच द पेअर वाला. मॅच द पेअर हे एकदम छोटे छोटे क्वेश्चन राहते, एक्सप्लेनेशन करायची काही गरज नाही. फक्त मॅच द पेअरचा तुम्हाला जो कोणत्या समोर कोणता आहे तेच तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथून डिस्प्लेसमेंट कोणती, डबल डिस्प्लेसमेंट कोणती, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यावरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते आपण पाहून घेऊ. आता हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, याच्यावर जो आहे क्वेश्चन आता 1-2 वर्ष झाला बनला नाही, पण यावर्षी हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वर तुमचा क्वेश्चन जो आहे येण्याचे चान्सेस जास्त बनत आहे. त्याच्यामुळे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. मधले जर क्वेश्चन पाहिलो, टेल द ऑड वन आउट, ऑड वन आउट जे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारचे करायचे आहे आणि प्रॉपर एक्सप्लेनेशन, छोटासा एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्याबद्दल करायचं आहे. आता याच्यावर इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर, इलेक्ट्रिक मोटर येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे, कारण की तो मागच्याच वर्षी विचारला गेला होता. यावर्षी जनरेटर येण्याचे थोडेसे चान्सेस बनत आहे, पण मागच्याच वर्षी या चॅप्टरवरून क्वेश्चन 5 मार्काचा बनला होता, तर यावर्षी येण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहे. पण तुम्ही वाचून जाऊ शकता, कोणताच टॉपिक तुम्हाला असं स्किप करायचा नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिले इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मीन्स, हे छोटे छोटे क्वेश्चन आहे, हे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे करावंच लागेल. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन, आता हा इलेक्ट्रिक मोटर किंवा जनरेटरवर 5 मार्काचा क्वेश्चन बनायचे चान्सेस कमी आहे, पण याच्यामध्ये जो आहे डिफरन्स बिटवीन एसी जनरेटर आणि डीसी जनरेटर हा वाला क्वेश्चन येण्याचे यावर्षी एकदम जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे एसी डीसी जनरेटरचा तुम्ही डिफरन्स बिटवीन चांगल्या प्रकारे करून घ्या. इथं जर डायग्राम पाहिले तुम्ही, तर डायग्राम मध्ये तुम्हाला यावर्षी जे आहे इलेक्ट्रिक मोटर किंवा वोल्ट मोटरची डायग्राम तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर हाऊ डज शॉर्ट सर्किट फॉर्म, हा वाला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लोकांच्या नजरेच्या एकदम बाहेर आहे, पण हा क्वेश्चन तुम्हाला येण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो गिव्ह सायंटिफिक रिझन मध्ये, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणता क्वेश्चन असेल तर हा टंगस्टन वाला, हा जो आहे एकदम जास्त इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले तर मला वाटते हाच क्वेश्चन तुम्ही या चॅप्टर मधून करायला पाहिजे. त्यानंतर न्यूमरिकल जर तुम्ही पाहाल तर याच्यामध्ये सी वाला जो न्यूमरिकल आहे हा किंवा मग डी वाला न्यूमरिकल, या सी किंवा डी मधून 2 मार्कासाठी न्यूमरिकल घेण्याचे जास्त चान्सेस आहेत. 2 ले बी विचारू शकते, हा डी सारखा तर 3 मार्कासाठी विचारू शकते. त्याच्यामुळे हे 2 न्यूमरिकल तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. न्यूमरिकल जर पाहिले असेल तर आपल्याच चॅनलवर न्यूमरिकलची सिरीज आहे, 2x स्पीडवर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. एकदम 5-5 मिनिटांमध्ये तुमचे प्रत्येक चॅप्टरचे न्यूमरिकल इथून कव्हर होऊन जाईल. त्यानंतर हे जे 2 डायग्राम आहे हे चांगल्या प्रकारे करायचे आहे. हे वाले या डायग्रामचे नावं काय ते चांगले लक्षात ठेवायचे आहे. फ्यूज कोणता वे, हा एमसीबी वे, हे सगळं काही लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला हीट. हीटवर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि वेपरायझेशन मधला हा जो ग्राफ आहे याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस चांगले बनत आहे. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे होप्स अपॅरेटस, रिजलेशन वर पण क्वेश्चन बनू शकते छोटासा 2 मार्कासाठी. अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर, हा एक सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर सोबतच तो जो आहे वॉटर बॉडीज मधला, 1 मिनिट, हा वाला जो क्वेश्चन आहे ॲक्वेटिक एनिमल इन कोल्ड रिजन, हा वाला पण क्वेश्चन जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. होप्स अपॅरेटस जो आहे याच्यावर 5 मार्काचा क्वेश्चन बनायचे चांगले चान्सेस बनत आहे. त्याच्यामुळे होप्स अपॅरेटस जो आहे याची बोध आपल्याकडे होप आहे, तर होप्स अपॅरेटसची होप चांगली करा आणि होप्स अपॅरेटसचा पूर्ण डायग्राम सहित ग्राफ सहित पूर्णपणे तुम्हाला चांगल्या प्रकारे हा क्वेश्चन करायचा आहे, 5 मार्काला येऊ शकते. त्याच्यानंतर ड्यू पॉइंट ह्युमिडिटी तुम्हाला फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर युनिट ऑफ हीट, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, छोटे छोटे डायग्राम डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता फक्त. त्यानंतर आपला जो आहे एक्सरसाइज कडे आपण सरळ सरळ जाऊ. याची जे एक्सरसाइज मधले हा जो पहिला क्वेश्चन आहे फक्त फिल इन द ब्लँक जे आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. हा वाला जो ग्राफ आहे हा वाला पहा, हा वाला जो ग्राफ आहे तो आपला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वाला आहे. हा वाला जो ग्राफ आहे अनॅम्युलस बिहेवियर ऑफ वॉटर वाला ग्राफ आहे. एक्सप्लेन द फॉलोइंग, व्हॉट इज द रोल ऑफ, हा वाला जो क्वेश्चन आहे. पुस्तकाच्या टॉपिक मधले इथले जे क्वेश्चन आहे काही वेगळे नाही, सारखेच क्वेश्चन आहेत. तेच क्वेश्चन तुम्हाला मी डबल सांगत आहो का कोणती इम्पॉर्टंट आहे. हा वाला तुम्ही जास्त एकदम चांगल्या प्रकारे करू शकता. त्यानंतर हा वाला जो आहे अनॅम्युलस बिहेवियर वर आहे, सी वाला पण क्वेश्चन एकच तुम्ही जर टॉपिक वाचले तर सारखेच त्याचे आन्सर येणार आहे. त्याच्यामुळे हे तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वेश्चन करायचे आहेत. हा वाला जो क्वेश्चन आहे एक्सप्लेन द रोल ऑफ लॅटेंट हीट इन द चेंज स्टेट ऑफ सबस्टन्स, हा एक क्वेश्चन आहे. हा येण्याचे एकदम जास्त चान्सेस आहे, हा बी तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. हीट वरचे न्यूमरिकल जे आहे ते थोडेसे तुम्हाला कठीण वाटू शकते, त्याच्यामुळे हीट वरचे न्यूमरिकल तुम्ही स्किप करू शकता आणि त्याच्यावरची थेअरी जी आहे तुम्ही पूर्णपणे चांगली करू शकता.
न्यूमरिकल स्किप करा, थेरी पूर्णच्या पूर्ण करा, म्हणजे तुमचे जे आहे. पण बाकीचे चॅप्टर मधले तुम्ही न्यूमरिकल करू शकता. हीटचे न्यूमरिकल कमी करा, म्हणजे तो प्रेशर जो आहे तुमचा हीटच्या न्यूमरिकलचे जे कठीण टॉपिक आहे तो निघून जाईल. पण याची थेरी जी आहे ती एकदम इझी आहे, जनरल थेरी आहे. तुम्ही जर एकदा चांगल्या प्रकारे लर्न केले तर तुम्हाला सगळं काही कॉन्सेप्ट वाईज पूर्ण याच्यामध्ये भेटून जाईल. त्यानंतर जर पाहिलो आपण सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम मधले ते तुम्हाला थोडे सोडून द्यायचे आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एकदम बढिया, सगळ्यात जास्त स्कोरिंग वाला जर कोणता चॅप्टर असेल आपल्या 10वी बोर्ड मधला तर तो आहे आपला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. छोटासा चॅप्टर आणि मोठे मोठे मार्क, ठीक आहे ना. एकदम लहान तोंडी मोठा घास जो आहे असं आपण म्हणू शकतो या चॅप्टर बद्दल. याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट जर कोणता क्वेश्चन असेल तर तो आहे आपला इंद्रधनुष्य. त्यालाच आपण आपल्या प्रेमानं म्हणतो रेनबो. रेनबोवरचा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला चांगला करायचा आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लेन्स लॉ, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, याच्यावरचे तर मी म्हणतो कोणतेच टॉपिक तुम्ही सोडा नको. ट्विंकलिंग ऑफ स्टार झाला, अपॅरंट पोझिशन ऑफ द स्टार झाला, हॉरिझन लेवल, सगळेच्या सगळे क्वेश्चन करा. कारण की एकदमच छोटा टॉपिक आहे, कोणताही क्वेश्चन येऊ शकते. तरी पण मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर सांगून देतो तुमच्या एक्सरसाइज मधून कोणते कोणते इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे. हा वाला जो क्वेश्चन आहे पहिले पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हा एक क्वेश्चन तुम्ही चांगला करून घ्या. याच्यावर 3 मार्काचा क्वेश्चन, हे डायग्राम सोबत पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या डायग्राम सोबत जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. हा क्वेश्चन बी येण्याचे चान्सेस 3 मार्कासाठी बनत आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो एक्सरसाइज मध्ये तर सगळ्यात पहिले फिल इन द ब्लँक्स तर तुम्हाला दोन्ही चांगल्या प्रकारे करायचे आहे. हा जो आहे I इज इक्वल टू ई, हा स्नेल्स लॉ. त्यानंतर हा जो दुसरा क्वेश्चन आहे स्नेल्स लॉ आणि रेनबो वाला, हे दोन्ही क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. न्यूमरिकल बी दोनच आहे, एक हा वाला आणि एक हा वाला. छोटे छोटे न्यूमरिकल आहे. आपल्याच पेजवर जे आहे, आपल्याच युट्यूब चॅनलवर जे आहे 5 मिनिटांमध्ये आपण कव्हर केलं. 2x स्पीड पाहाल तर तुमचे 3 मिनिटांमध्येच न्यूमरिकल, 2 मिनिटांमध्येच न्यूमरिकल संपून जाईल. चांगले पाहून टाका, 2 मधून बी एक न्यूमरिकल येण्याचे चान्सेस बनते. त्याच्यानंतर जर पाहिलो इथं मार्क द करेक्ट ऑप्शन, म्हणजे हे एवढीशी एक्सरसाइज आहे. आता हे याच्यामधून तुम्ही जर केले तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क भेटायचे चान्सेस आहे. आणि तुम्हाला चॅप्टर मधले बी जे आहे कोणतेच टॉपिक सोडायचं ना, जसं पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रेनबो वाला, ट्विंकलिंग ऑफ स्टार. मला तरी वाटते यावर्षी जो आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार वर क्वेश्चन बनायचे बहुत जास्त चान्सेस आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टार हा तर टॉपिक तुम्ही सोडाच नको, याच्यावर क्वेश्चन बनणे म्हणजे बनणे आहे यावर्षी. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो लेन्सेस, लेन्सेस वरचा सगळ्यात एक इम्पॉर्टंट जर क्वेश्चन असेल 5 मार्कासाठी तर तो आहे आपला ह्युमन आय. ह्युमन आयची तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायची आहे आणि त्याच्यावरचे काही पॉइंट जे आहे, कॉर्निया म्हणजे काय होते, प्युपिल म्हणजे काय होते, वर्क कसा करते आपला, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आपण जर पाहिलो याच्यामध्ये कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय होते, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय होते, त्याचे जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, लॉ कोणते आहे, रे डायग्राम कशी बनते, ते सगळं काय तुम्हाला ना इथं पाहत. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल एक्सिस, ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस, ऑप्टिकल सेंटर, प्रिन्सिपल फोकस याची डेफिनेशन दोघांची तुम्ही चांगल्या प्रकारे करा. एक डेफिनेशन तुम्हाला येण्याचे चान्सेस जास्त आहे यावर्षी. त्यानंतर जर आपण पाहिलो डायरेक्ट प्रॅक्टिस सेट किंवा थांबा 1 मिनिट, साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन खूप इम्पॉर्टंट आहे. साइन कन्व्हेन्शन आपण सोडून देतो. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन सोपी आहे. राईट साइडचे पॉझिटिव्ह घ्यायचे आहे, लेफ्ट साइडचे निगेटिव्ह घ्यायचे आहे, वरचे पॉझिटिव्ह घ्यायचे आहे, खालचे निगेटिव्ह घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट जो आहे तो नेहमी लेफ्ट साइडला घेतो. इमेज जे आहे ते कुठे देऊ शकते, लेफ्ट साइड वाले पॉझिटिव्ह, राईट साइड लेफ्ट साइड वाले निगेटिव्ह, राईट साइड वाले पॉझिटिव्ह. एवढाच झाला का आपला साइन कन्व्हेन्शन संपला रे बाबा. एवढ्यासाठी का आपल्याला सोडायचं आहे साइन कन्व्हेन्शन, 3 मार्काचा क्वेश्चन आहे बरं. त्यानंतर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. पॉवर ऑफ लेन्सचा बी फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि पॉवर ऑफ लेन्सची डेफिनेशन बी लक्षात ठेवा. द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू कन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडेंट रे इज कॉल्ड इट्स पॉवर. एवढीशी छोटीशी डेफिनेशन आहे, येण्याचे चान्सेस आहे. हा आहे आपला बढिया ह्युमन आय. याच्यावर बी क्वेश्चन 5 मार्काचा यावर्षी बनू शकते. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो डिफेक्ट ऑफ विजन, याच्यावर मला तरी वाटते का डिफरन्स बिटवीन जो आहे नियर साइटेडनेस, फार साइटेडनेस, त्यालाच म्हणतो आपण मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. याच्यावर डिफरन्स बिटवीन वाला क्वेश्चन बनायचे चान्सेस आहे. त्याच्यामुळे नियर साइटेडनेस आणि फार साइटेडनेस या दोघांना बी तुम्हाला सोडून चालणार नाही. 100% चांगल्या प्रकारे तुम्ही नियर साइटेडनेस ना फार साइटेडनेस करा. तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे म्हणजे दिसणार आहे याच्यावर.
त्याच्यानंतर जर आपण पाहिलो प्रेस बायोपिया, छोटासा टॉपिक आहे, चांगल्या प्रकारे थोडासा वाचून घ्यायचा. युजेस जे आहे कॉन्केव्ह लेन्सेसचे ना कॉन्व्हेक्स लेन्सेसचे, फक्त एक एक लाईन मध्ये एक एक सेंटेन्स मध्ये इथं बहुत सारा आता कॉन्व्हेक्सचा दिला, एवढा मोठा हा जो पोचाडंग आहे हा लिहायची गरज नाही. फक्त कॉन्व्हेक्स लेन्स इज यूज इन सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. तो कशा प्रकारे छोटासा एक एक लाईन मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. इट इज यूज इन टेलिस्कोप, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. 5-6 तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. आता याची जर प्रॅक्टिस एक्सरसाइज पाहिलो आपण, मॅच द पेअर तर तुम्ही करत असा, ते तर सोडायचं काम नाही. ड्रॉ द व्हेरियस फिगर एक्सप्लेनिंग द रिलेटेड टर्म टू लेन्सेस, हा तेवढा काही इम्पॉर्टंट नाही. गिव्ह सायंटिफिक रिझन. आता पहा याच्यामध्ये सायंटिफिक रिझन मध्ये तुम्हाला वन कॅन सेन्स कलर ओनली इन द ब्राईट लाईट. आता हा कोन्स आणि रॉड याच्यावरचा क्वेश्चन आहे, हा जो चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. आता वी कॅनॉट सी क्लिअरली, हावाला पण तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. त्यानंतर आता पहा डिस्टिंग्विश बिटवीन फार साइटेडनेस आणि रिअर साइटेडनेस. दिसतंय हा नियर साइटेडनेस ना फार, हा क्वेश्चन जो येण्याचे चान्सेस आहे. त्यासोबतच त्याचा भाऊ आहे कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्स, हडूसकन वाचून टाकायचा, तो बी येऊ शकते. त्यानंतर ह्युमन आय, ह्युमन आय वर जो आहे तो पूर्ण तुम्ही चांगला करून टाका. 5 मार्काचा नाही तरी 3 मार्काला छोटासा टॉपिक तरी विचारू शकते. न्यूमरिकल जे आहे याच्यामधले हा वाला जो न्यूमरिकल आहे पहिला वाला, कुठं गेला सर, हा जो पहिला वाला न्यूमरिकल आहे हा तुम्ही चांगल्या प्रकारे करून टाका. हा वाला जो आहे हा 1 मार्काला न्यूमरिकल विचारू शकते, छोटासा न्यूमरिकल आहे. 2 न्यूमरिकल तुम्ही चांगला करा. चौथा वाला वाटत असेल तर थोडासा एक वेळा वाचून घ्यायचा. पुन्हा एक वेळा सांगतो, न्यूमरिकल आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही पूर्णपणे ते पाहू शकता. त्यानंतर जर आपण पाहिलो तर हा चॅप्टर इथं संपून जाते. त्याच्यानंतर आपण पाहिलो मेटॅलर्जी. आता हा मेटॅलर्जी जो चॅप्टर आहे हा बहुत मोठा चॅप्टर आहे, भरपूर सारे असे रिॲक्शन हे ते बहुत सारे आहेत. तेवढा काहीच करायची गरज नाही. तुम्हाला कठीण वाटते, जो एकदम कठीण वाटते त्याला सोडूनच द्या. आता जर वर्षभर केले असाल तर ठीक आहे, नाही केले असेल तर जास्त डोक्याला ताण देऊन काही अर्थ नाही. जे आपल्याला कमी टाइम मध्ये लवकर लवकर पाठ होऊ शकते, लवकर लवकर आपण लर्न करू शकतो, तेवढे टॉपिक तुम्हाला पहिले करायचे आहे. एकच रिॲक्शन तुम्ही करत बसाल पण पाठच नाही होत आहे, करत बसाल 65 पाठच नाही होत आहे, का कराल त्याला? तेवढ्याच वेळेत जर तुमचा 2 प्रश्न जर मोठे मोठे पाठच असेल तर ते कधी बी चांगले आहे ना. त्याच्यामुळे रिॲक्शनवर जास्त भर नको द्या. मेटॅलर्जी मध्ये सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला हे जे आहे कोणते कोणते मेथड आहेत पहा. आता कॉन्सन्ट्रेशन आणि सेपरेशन याच्यामध्ये जे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर पहा आता हा मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, याच्यावर डायग्राम राहील, डायग्राम वर जे तुम्हाला हे नावं लक्षात ठेवायचे राहील ते तर येईल, किंवा मग पूर्णच्या पूर्ण 2 किंवा 3 मार्काला एक्सप्लेन करा म्हणून राहील. त्यानंतर एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. आता एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल मधला ऍल्युमिनियम जो आहे तो एकदमच इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 2 मेथड आहे, एक आहे बेअर्स प्रोसेस आणि एक आहे हॉल्स प्रोसेस. दोनही मेथड चांगल्या प्रकारे तुम्हाला पाठ करायचा आहे. 2 पैकी कोणती ना कोणती तुम्हाला एक जे आहे विचारण्याचे भरपूर असे चान्सेस यावर्षी बनत आहे. त्याच्यामुळे दोनही तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर आपण सरळ पाहू याची प्रॅक्टिस सेट. त्याच्यापेक्षा प्रॅक्टिस सेट पैकी एक जो क्वेश्चन आहे मला दिसत आहे का नाही. त्यानंतर आपण पाहू एक्सरसाइज. नेम्स तुम्हाला सांगायचे आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे, फक्त नावं लक्षात ठेवायचे आहे. मॅच द पेअर आहे, छोटे छोटे एक एक वर्ड वाले आहे ते तुम्हाला करायचेच आहे. हाही पुन्हा मॅच द पेअर वाला सारखाच क्वेश्चन आहे. राईट द केमिकल इक्वेशन. याच्यामधले जर केमिकल रिॲक्शन तुम्हाला लिहायचंच असेल तर मग तुम्ही कोणते कोणते करू शकता. तर माझ्या तरी मते जो आहे तो झिंक वाला हा एक रिॲक्शन. त्याच्यानंतर ऍल्युमिनियम कम इन कॉन्टॅक्ट, पहिला ना शेवटचा ए आणि ई वाले हे 2 करून घ्या. आले तर ठीक आहे, नाहीतरी ठीक आहे. मला तरी वाटते का हे 2च येण्यापेक्षा 2 पैकी एक येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यानंतर एक्सप्लेन द टर्म, हे फक्त मेटलर्जी ओव्हर मिनरल आणि गँग याची फक्त तुम्हाला डेफिनेशन पाठ करायची आहे. डेफिनेशन येण्याचे याचे जास्त चान्सेस आहे. त्यानंतर राईट द सायंटिफिक रिझन. आता हा वाला जो क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आहे बी वाला, आयोनिक कंपाऊंड हॅव हाय मेल्टिंग पॉइंट, याचे जे पॉइंट आहे ते तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे. हा येण्याचे जास्त टॉपिक चान्सेस आहे. त्यानंतर इथून जो आहे सोडियम, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हेरी IMP क्वेश्चन. सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. सोडियमले केरोसिन मध्ये काउंट ठेवतो. तो हायली रिएक्टिव्ह मेटल आहे, एअर सोबत पटकन रिॲक्ट करून टाकते. हे सगळं काय पूर्णपणे तुम्ही डिटेल मध्ये वाचलेच असेल वर्षभर. नाही वाचले असेल तर आता एक वेळा हे जे क्वेश्चन आहे मी सांगत आहोत तेवढे क्वेश्चन फक्त तुम्ही पटपट वाचून घ्या, लर्न करून घ्या.
सगळे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यापैकीच तुम्हाला भेटेल तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलो, हे कम्प्लीट द स्टेटमेंट वाले क्वेश्चन आहे, हे वाले बी तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर इथून दोनच क्वेश्चन तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे, बी वाला आणि सी वाला, आयनिक कंपाऊंड वाला आणि केरोसिन वाला. ठीक आहे. त्यानंतर लेबल डायग्राम, ड्रॉ लेबल डायग्राम. आता इथे एक क्वेश्चन आहे, द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हा वाला जो क्वेश्चन आहे 7th वाला, हा क्वेश्चन बी तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. नीट लेबल डायग्राम मध्ये तुम्हाला मॅग्नेटिक सेपरेशन मेथड व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एक तुम्ही करू शकता हायड्रोलिक पेक्षा तुमचा एक इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ अल्युमिना. हा बी तुम्ही चांगल्या प्रकारे जो आहे तो करू शकता. त्याच्यानंतर हा जो क्वेश्चन आहे डिवाइड द मेटल, हा पहा रे, हा 3 मार्कासाठी विचारते बरं. 11वा क्वेश्चन, व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन आहे. लोकांच्या नजरेपासून दूर आहे पण आपल्या नजरेच्या जवळ आहे. नजरों से दूर है लेकिन दिल के पास है. ये क्वेश्चन तुम्हारे बोर्ड में आने के लिए एकदम ज्यादा चांसेस है. अच्छे से अच्छे इसमें करके जाओ, ये क्वेश्चन करके जाओ, बच्चा तुम्हारे पास 3 मार्क आराम से तुम्हें मिल जाएंगे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला कार्बन कंपाऊंड. आपल्या सायन्स मधली डोकेदुखी म्हणजे आहे कार्बन कंपाऊंड. पण तुम्हाला वाटत असेल का हा चॅप्टर बहुत मोठा आहे, बहुत कठीण आहे, पण याच्यामधले जे क्वेश्चन आहे एकदम सोपी बनते. तुम्हाला आयुपीएससी नॉमेनक्लेचर जर आला तर संपला विषय. तेवढ्याच याच्यावर हा कार्बन कंपाऊंड खेळते. सरळ सरळ याची एक्सरसाइज जर पाहिलो आपण, पहा मग आता एक्सरसाइज मधलेच क्वेश्चन तुम्हाला जास्तीत जास्त विचारण्याचे चान्सेस राहते. हे ऍडिशन रिएक्शन जे आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. ऑक्सिडेशन रिडक्शन तर पाहिलो, हे ऍडिशन रिएक्शन आपण नाही पाहिलो. हे वाली बी जे आहे आतापर्यंत जे नाही पाहिलो ते वाली रिएक्शन तुम्हाला करायची आहे. सबस्टिट्यूशन रिएक्शन हे वाली बी तुम्हाला करायची आहे. एकाच्या जागी दुसरा येत आहे त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूट करणे, यालाच म्हणतो आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन. मॅक्रोमॉलिक्यूल वर जो क्वेश्चन आहे, मॅक्रोमॉलिक्यूल याच्यावर बी आहे. मॅक्रोमॉलिक्यूल, नॅचरल मॅक्रोमॉलिक्यूल आणि मॅनमेड मॅक्रोमॉलिक्यूल. एक्सप्लेन मॅक्रोमॉलिक्यूल अशा टाईपचा तुम्हाला क्वेश्चन येते. मॅक्रोमॉलिक्यूल म्हणजे काय होते, नॅचरल आणि मॅनमेड. थेअरी वाचून टाकले एवढी तर हे तुम्हाला जे आहे पूर्ण क्वेश्चन समजून जाईल ना, तुम्ही आरामात लिहू शकता. जनरल थेअरी आहे याच्यामधली. पॉलिमर जो आहे तो बी तुम्ही थोडासा वाचून घ्यायचा. आता एक्सरसाइज जर पाहिलो याच्यामध्ये, सगळ्यात पहिले मॅच द पेअर, हा तर सोडायचाच नाही तुम्हाला. आता इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर एकदम सोपी आहे. मिथेन, इथेन, मिथेनॉल, वॉटर. इलेक्ट्रॉनचा डॉट स्ट्रक्चर तुम्हाला काढायचा आहे. याच्यामधून जो आहे जो इम्पॉर्टंट वाला आहे, मला तरी वाटते का हा जो आहे इथिन आणि मिथेनॉल याच्यावर जो आहे क्वेश्चन बनायचे चान्सेस आहे. ड्रॉ द पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला, याच्यावर जो आहे C3H8 हे तीनही जे आहे हे चांगल्या प्रकारे तुम्ही करून घ्या. एकदमच सोपी क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द टर्म, याच्यामध्ये पहा स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर कोव्हॅलंट बॉन्ड, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर हा मोनोमर आहे पहा, मोनोमर, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, हे जे आहे हे असे 4 टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. याच्यातून येण्याचे चान्सेस जास्त आहे. तसे तर हे बी थोडे थोडे वाचून घ्या, पण हे जे 4 मी सांगत आहो हे पहिले वाचा. हे जर वाचून झाला असेल तर तुम्हाला हे सगळेचे सगळे तुम्हाला वाचायचे आहे. टाइम असेल तर हे वाचायचे, नाही तर पहिले मी जे सांगतो ते वाचायचे. आयुपीएससी नेम चांगल्या प्रकारे हे दोनही क्वेश्चन आयुपीएससी नेम हा चांगल्या प्रकारे करा. 3 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारते. 3 मार्कासाठी तुम्हाला फुकटचे मार्क आहे जर चांगल्या प्रकारे जर केला तर. याचे फक्त तुम्हाला नेम सांगायचे आहे. चांगल्या प्रकारे शिकले आहे तुम्ही. त्यानंतर तशाच प्रकारचा एक क्वेश्चन आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा आयुपीएससी नेम कुठे गेला, हा आयुपीएससी नेम आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला हे दोनही जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलो मोठेवाले जे क्वेश्चन आहे याच्यातले तुम्ही कोणते करू शकता. हा वाला एक क्वेश्चन आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन वाला, हा एक येण्याचे जास्त चान्सेस आहे. व्हॉट इज कॅटलिस्ट, कॅटलिस्ट मगाशी बी आला होता, इथं बी तुम्ही करू शकता. गॅसोल विनेगर आणि गॅसोल जो आहे त्याचे युजेस जे आहे ते तुम्हाला येण्याचे चान्सेस आहे. हे बी, एफ आणि जी हे 3 क्वेश्चन तुम्ही चांगले करा. याच्यापैकीच एक ना एक तुम्हाला दिसू शकते. आणि आपला लास्ट टॉपिक आहे स्पेस मिशन. स्पेस मिशन मधले जर आपण पाहिलो तर सगळ्यात पहिले जो आहे हा जो टेबल आहे, हा टेबल तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. या टेबल मधून जो आहे हा तुमच्या, हा फक्त टेबल नव्हे, हा फक्त डब्बा नव्हे, हा तुमच्या मार्कच्या खजिन्याचा डब्बा आहे. तुम्हाला याच्यामधून जे आहे क्वेश्चन दिसायचे भरपूर असे चान्सेस आहे. याच्यावरून क्वेश्चन दरवर्षी बनते. या वर्षी बी तुम्हाला क्वेश्चन बनणार आहे. कोणता सॅटेलाइट कुठं वापरतो आपण, त्याचे नाव काय,
सगळा काही हा आपल्याला दिला इथं या डब्यामध्ये, हा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मिओ म्हणजे काय होते, हिओ म्हणजे काय होते, लिओ म्हणजे काय होते, हायर ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट, हे सगळे काय तुम्हाला थोडे थोडे वाचून जायचे आहे. सॅटेलाइट लॉन्च व्हेकल वर भी क्वेश्चन येऊ शकते, PSLV GSLV जे आहे त्याच्यावर तुम्ही क्वेश्चनचे जे आन्सर आहे ते चांगल्या प्रकारे कोणते कोणते आहे, थोडी थोडी थिअरी जी आहे तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर स्पेस डेब्रिज हा एक व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. स्पेस डेब्रिज आणि त्याचा मॅनेजमेंट हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा चांगल्या प्रकारे तुम्ही करून जा, याच्यावर बी 100% येण्याचे जास्त चान्सेस राहते. त्यानंतर आपण जर पाहिलो याची डायरेक्ट एक्सरसाइज, याच्या एक्सरसाइज मध्ये जर पाहिलो आपण तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स आहे, सोपी क्वेश्चन आहे. हा वाला जो चौथा क्वेश्चन आहे हा एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा फिल इन द ब्लँक्स तुम्हाला चांगलाच करायचा आहे. गिव्ह रिझन मध्ये तुम्ही कोणता करू शकता, हा एस्केप वेलोसिटी वाला. त्याच्यानंतर हा वाला ई वाला क्वेश्चन, हे दोन क्वेश्चन तुम्ही पहिले चांगल्या प्रकारे करून घ्या. न्यूमरिकल जो आहे त्याच्यामध्ये हा वाला क्वेश्चन सी वाला येण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर आपण जर या थेअरी वाल्या क्वेश्चन कडे जर पाहिलो तर याच्यामधून जो आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट याच्यावर क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट आणि त्याचे युजेस पोलर रिजन मध्ये ते तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. त्यानंतर वन स्टेजचा हा वाला ई वाला क्वेश्चन आहे, हा एक चांगल्या प्रकारे करायचे आहे. एवढे जे क्वेश्चन आहे मी जे जे टिक करून दिलं होतं ते तुम्हाला पहिले सगळ्यात चांगल्या प्रकारे करायचे आहे. एवढे क्वेश्चन जरी तुम्ही चांगल्या प्रकारे केले कॉन्सेप्ट, याच्याच बेसवर तुम्हाला थोडेफार जे वेगळे क्वेश्चन दिसेल ते बी तुम्ही याच्यातूनच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्ही 90% एवढ्या क्वेश्चनवर तुम्ही मार्क घेऊ शकता. याच्या बाहेर जो आहे तो पेपर जाणार नाही. एवढे क्वेश्चन जर तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर तुम्हीच म्हणाल का सर तुम्ही जेवढे आधी हे क्वेश्चन तुम्ही सांगितले होते त्याच्यामधूनच पेपर मध्ये आला बोर्ड मध्ये. तुम्ही सायन्स 1चा पेपर झाल्याबरोबर मला सांगाल. त्याच्यामुळे जो आहे खूप सारा सर्च करून एवढा एक्सपिरियन्सच्या बेसवरून आम्ही हे क्वेश्चन सांगत आहोत. त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही आधी करा. असा नको का सगळ्याच्या सगळं 100% याच्यावरच डिपेंड राहा. वर्षभर तुम्ही मेहनत केलेच आहे ऑलरेडी. हे क्वेश्चन आधी करायचे आणि त्याच्यानंतर जे उरलेले क्वेश्चन आहे थोडेफार एक दोन ते वाले पण तुम्हाला क्वेश्चन करायचे आहे. पण पहिले हे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे वाले करायचे. गेसिंग काढतो दरवर्षी जे आहे जास्तीत जास्त क्वेश्चन हे जे आहे बोर्ड मध्ये उतरते. यावर्षी बी तसाच होणार आहे. हेच क्वेश्चन बोर्ड मध्ये उतरणार आहे. तुम्ही म्हणाल का सर तुम्ही खरंच पेपर लीक करून टाकले, जसा थंबनेल होता तसाच तुमचा पेपर लीक झालाय. इम्पॉर्टंट वाले सगळे क्वेश्चन दिले आहे. बोर्डच्या पेपर सेटरचा माइंडसेट तुम्ही वाचल्या होता आणि पेपर तुम्ही तुमच्या मनातून लीक करून टाकल्या. आपण काही अशी कोठून लीक वगैरे नाही करत आहोत. पण जो आहे इम्पॉर्टंट हे क्वेश्चन आहे हाच आहे एक प्रकारचा आपल्या एक्सपिरियन्स नुसार पेपर लीक. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट नक्की करा. तुम्हाला सायन्स 2 चे, मॅथ 1 चे, मॅथ 2 चे सगळेच क्वेश्चन मी अशाच टाईपने देणार आहोत. तेच क्वेश्चन जे आहे तुमच्या बोर्ड मध्ये येऊ शकते आणि येणारच आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांचा पण फायदा होऊ द्या, सगळ्यांचा फायदा होऊ द्या. सबका साथ सबका विकास. तोपर्यंत थँक्यू सो मच. Yeah.